आज आपण शिकणार आहोत कुलोम्ब्स लॉ. हा कशाच्या सारखा आहे? ग्रॅव्हिटेशनल लॉ सारखा, बरोबर. त्यामध्ये आपल्याला दोन स्टेशनरी पॉईंट चार्जेस घ्यायचे आहेत. समजा पहिला चार्ज आहे Q1 आणि दुसरा चार्ज आहे Q2 आणि यामधलं डिस्टन्स किती घेऊ आपण? D जर असेल तर लक्षात ठेवायचं की लॉ काय सांगतो की जे मॅग्निट्यूड आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनसाठी आपण कोणतं चिन्ह वापरू? F. सो इट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन हे दोन्ही आले आहे यामध्ये. तर F स्टँड फॉर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. मग हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल किंवा रिपल्शन असेल. तर हा जो फोर्स आहे तर हा जर आपण दोन चार्जेस घेतले, दोन स्टेशनरी चार्जेस, तर यांचं जे मॅग्निट्यूड आहे त्या मॅग्निट्यूडच्या प्रोडक्टच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, बरोबर. आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम, म्हणजे D स्क्वेअरच्या काय आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. अँड दॅट्स वाय इथं जर आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स F लिहिला तर या ठिकाणी आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो. समजा तो कॉन्स्टंट घेतला आपण K, नंतर Q1 Q2 अपॉन D स्क्वेअर. पण हे जे K आहे ना, या K साठी एक व्हॅल्यू आपल्याला वापरायची आहे, ते आहे 4πε0. ओके, तर ही असेल त्याची व्हॅल्यू. आणि यावरून जे सूत्र तयार होईल ते असेल F इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 अपॉन D स्क्वेअर, बरोबर. आता हे झाल्यानंतर यामध्ये जी ε0 दिसते तुम्हाला ती आहे परमिटिव्हिटी इन व्हॅक्यूम, बरोबर. तर या E0ची एक फिक्स व्हॅल्यू आहे पहा, तर ती व्हॅल्यू आहे 8.857 इंटू 10⁻⁻² कुलोम्ब स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. ओके, किंवा हे जे युनिट आहे ना कुलोम्ब स्क्वेअर पर मीटर स्क्वेअर, याच्याऐवजी तुम्ही फॅरेडे पर मीटर पण घेऊ शकता. ओके, F स्टँड फॉर फॅरेडे प्लस फॅरेडे पर मीटर. ओके, असं पण लिहू शकता तुम्ही. आणि मग आता या व्हॅल्यूचा वापर करून आपल्याला इथली जी राशी आहे 1/4πε0 याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग याची व्हॅल्यू जर फाइंड केली आपण तर ती असते 9 इंटू 10⁻⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलोम्ब स्क्वेअर. ओके, ज्याला आपण Kची व्हॅल्यू कन्सिडर करतो, बरोबर. मग Kची व्हॅल्यू किती? तर ही व्हॅल्यू आपल्याला न्यूमेरिकलमध्ये काय करायची आहे? डायरेक्ट यूज करायची आहे, 9 इंटू 10⁻⁹. आता यामधली जी पुढची कन्सेप्ट आहे ती आहे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. आता हे जे E आहे ना, या सिम्बॉलला एप्सिलॉन म्हणतात, पण ॲक्च्युअल ही काय आहे? परमिटिव्हिटी आहे. आणि ही 0ची आहे, तर परमिटिव्हिटी ऑफ काय येते? व्हॅक्यूम आहे. ओके, आता आपल्याला शिकायचं आहे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. आता रिलेटिव्ह परमिटिव्हिटी संदर्भात एक लक्षात ठेवायचं आहे की रिलेटिव्ह परमिटिव्हिटी जी आहे हा कशाचा रेशो आहे? तर ER जो आहे ना, तर यामध्ये आपल्याला परमिटिव्हिटी ऑफ मीडियम घ्यायचं E, आणि परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम घ्यायचं आहे फ्री स्पेसचं, ते आहे E0. लक्षात आलं मग प्रत्येकाचं नाव की हे जे आहे ही आहे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. ही जी घ्यालो आपण एप्सिलॉन, तर याला म्हणायचं परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. आणि हे तर सांगितलं मी तुम्हाला परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस किंवा व्हॅक्यूम. ओके, आणि हा जो रेशो आहे ना, तर या रेशोचं एक वैशिष्ट्य आहे की हा रेशो कॅपिटल Kच्या इक्वल असतो. आणि कॅपिटल K जे आहे याला एक नाव आहे, त्याला म्हणतो आपण डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट.
काय म्हणतो याला आपण, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. ओके. आता ER हा एक प्रकारचा रेशो आहे. दॅट्स वाय त्याला काय नसणार या ठिकाणी, युनिट्स पण नसणार आणि डायमेन्शन पण नसणार. ओके. आता रिलेटिव्ह परमिटिव्हिटीचं आपण दोन वैशिष्ट्य पाहिलं की नो युनिट आणि नो डायमेन्शन. बरोबर. जर परीक्षेत तुम्हाला नो डायमेन्शन विचारलेच तुम्हाला तर तुम्ही काय लिहिणार, M0, L0, T0 आणि A0. म्हणजे आपण फिजिक्स जेव्हा शिकतो MLT मध्ये सांगतो ना, कारण करंटमध्ये आल्यावर फक्त ॲम्पियर एक वाढतं, हे की नाही, हे तर एक लक्षात ठेवायचं. आता हे जी ER आहे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, तर या आणखीन एक जणांचा रेशो आहे पहा, की दोन चार्जेस जर एअरमध्ये असतील तर त्यामधला फोर्स. सो दोन चार्जेस कुठं प्रेझेंट आहे, एअरमध्ये प्रेझेंट आहे, आणि डिवायडेड बाय फोर्स बिटवीन द सेम टू चार्जेस इन द मीडियम ॲट अ सेम डिस्टन्स. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की तेच दोन चार्जेस आपल्याला कशामध्ये प्लेस करायचे आहे, एका मीडियममध्ये प्लेस करायचे आहे, आणि मीडियममध्ये असणारा त्या दोन चार्जेसमधला फोर्स या दोघांच्या रेशोवरून सुद्धा काय निघतो, ER निघतो. सो दोन चार्जेस मधला एअरमधला फोर्स आणि तेच दोन चार्जेस मीडियममध्ये प्लेस केल्यावर त्यामधला फोर्स, या दोघांचा रेशो म्हणजे काय आहे, ER, ज्याला आपण रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणतो. आता यामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण व्हॅल्यू आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, की जसं की पहा फॉर एअर. आता एअरमध्ये जे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू किती असते, 1. त्यानंतर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू ही 1 पेक्षा जास्त ही कोणासाठी असतं, फॉर एनी डायइलेक्ट्रिक मीडियम. पहा कोणतंही डायइलेक्ट्रिक मीडियम जर असेल तर त्यामध्ये डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असते. फक्त एअरसाठी डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटची व्हॅल्यूज किती आहे, 1 आहे. आणि त्या व्यतिरिक्त काही जर कंडक्टिंग मीडियम असतील, कंडक्टिंग मीडियम म्हणजे जसं की मी एखादा मेटल्स घेतला, ओके. सो मेटलसारखे काही जे कंडक्टिंग मीडियम जर मी घेतलं या ठिकाणी, तर मेटलसारख्या कंडक्टिंग मीडियमसाठी अर्थातच इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये जर पाहिलं आपण, तर अशा वेळेस जी डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे ती काय घ्यावी लागते, या ठिकाणी इन्फिनिटी घ्यावी लागते. ओके. सो आता आपण डिस्कस करूया फोर्स बिटवीन टू चार्जेस इन अ मीडियम. आता एखादं मीडियम आहे ज्यामध्ये आपण दोन चार्जेस घेतले, Q1 आणि Q2, त्यामधला फोर्स आता आपल्याला अभ्यासायचा आहे. मग आता हे फोर्स अभ्यासताना वरचा एक रेशो आपल्याला इथं लक्षात घ्यायचा आहे, की मला सांगा हे जे सूत्र आहे तुमच्यासमोर, या सूत्रावरून जर तुम्हाला कशाची परमिटिव्हिटी काढायची असेल, मीडियमची जर परमिटिव्हिटी काढायची असेल तर मीडियमची परमिटिव्हिटी काढताना या दोघांचा काय होईल, गुणाकार होईल, बरोबर ना. सो परमिटिव्हिटी इन फ्री स्पेस अँड रिलेटिव्ह परमिटिव्हिटी या दोघांचा गुणाकार केला तरच मीडियमची काय निघते, या ठिकाणी परमिटिव्हिटी निघते. मग आता जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं की E=E0 ER ही रिलेशनशिप आपण पाहिलं, बरोबर. हे रिलेशनशिप आपल्याला आता कॅरी करायचं आहे. मग आता मीडियममधला फोर्स काढायचा असेल, लक्षात घ्या मीडियममधला फोर्स आपल्याला काढायचा आहे, तर फॉर्म्युला असणार 1/4π. मीडियमचीच परमिटिव्हिटी घेणार आपण, Q1 Q2 अपॉन काय घेतलं आपण, d². आता या ईच्या ऐवजी आपल्याला ही किंमत जर पुटअप केली तर काय होईल फॉर्म्युला, 1/4π E0 ER, त्यानंतर काय येईल Q1 Q2 अपॉन d². किंवा तुम्हाला वरती आपण एक रिलेशनशिप अजून दिलेला आहे की हे जी रिलेशनशिप आपण एवढा विचारात घेतला, या एवढ्या विचारावरून काय होईल बरं,
की ईची व्हॅल्यू काय होईल परमिटिव्हिटीची, E0 आणि केचं पण गुणाकार होऊ शकतो जर एवढा पोर्शन घेतला तर. सो ई इज इक्वल टू E0K. काय सांगितलं मी, ई इज इक्वल टू E0K. मग हे रिलेशनशिप जर वापरलं आपण तर एफचा आणखीन एक फॉर्म्युला लिखतो 1/4π. ईच्या ऐवजी काय लिहितो मी इथं E0K Q1 Q2 अपॉन D². सो अशा पद्धतीनं डिफरंट फॉर्म्युले आपल्याला काय दिलेलं आहे त्यावरून आपण अशा पद्धतीचे किती फॉर्म्युले यूज करू शकतो, 3 फॉर्म्युले. हे फॉर्म्युले केव्हा ॲप्लिकेबल राहतील, जेव्हा फोर्स आपल्याला अशा 2 चार्जेसमध्ये काढायचा आहे की जे 2 चार्जेस कुठं प्लेस केलेले आहे, मीडियममध्ये प्लेस केलेले आहे. 3 पार्ट्स आपण विचारात घ्यायचे, एअरला सेपरेट घ्यायचं, व्हॅक्यूमला सेपरेट केअर घ्यायचं आणि उरलेले सर्व कशामध्ये येतील, मीडियममध्ये येतील. ओके. आता आपला डिस्कशन राहील आता इलेक्ट्रोस्टॅटिक आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स. चॅप्टरच्या सुरुवातीला सांगितलं मी तुम्हाला की जेव्हा आपण हा फॉर्म्युला पाहिला होता तर या फॉर्म्युल्याची तुलना आपण कोणासोबत केली आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्ससोबत केली आहे. मग आता आपलं जे डिस्कशन राहील ते राहील इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि दुसरा कोणता राहील आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो फोर्सेसच्या या 2 टाईपबद्दल आता आपण कंपॅरिझन करू. आता सर्वात अगोदर आपण आयडेंटिकल गोष्टी जाणू. दोघांमध्ये काय आयडेंटिकल म्हणजे दोघांमध्ये सारखं काय काय. सारखं पहिली गोष्ट म्हणजे की दोन्ही जे फोर्सेस आहेत ना हे सेंट्रल फोर्सेस आहेत. कोणते फोर्सेस आहेत, सेंट्रल फोर्सेस. सेंट्रल फोर्सेस म्हणजे असे फोर्स की जे कुठं ॲड करतात, लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ 2 चार्ज बॉडीज. तिथं पण आपण काय घेतलं होतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये दोघांच्या सेंटरमधलं डिस्टन्स घेतलं होतं, इथं पण आपण सेंटरमधलं डिस्टन्स घेतो आहे. त्याच्यामुळे हे दोन्हीचे दोन्ही सेंट्रल फोर्सेस आहेत. दोन्हीच्या दोन्हीमध्ये जर पाहिलं आपण तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे, वाटल्यास तुम्हाला इथं फॉर्म्युला लिहितो मी, F इज इक्वल टू काय होता Gm1m2 अपॉन काय होता D². आणि हा काय आहे K है ना, किंवा एप्सिलॉन घेऊ वाटल्यास 1/4πε0 Q1 Q2 अपॉन D². बरोबर. आता या दोघांमध्ये जर पाहिलं तुम्ही ते डिस्टन्स स्क्वेअरच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. बरोबर आहे का. म्हणजे याचा अर्थ दुसरा पॉईंट आपण काय सांगू शकतो की दोन्हीच्या दोन्ही फोर्सेस काय उभे करतात, इन्व्हर्स स्क्वेअर लॉ. काय उभे करतात, इन्व्हर्स स्क्वेअर लॉ उभे करतात. कारण D² दोन्हीच्या डिनोमिनेटरमध्ये आहे ना, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर. आता आणखीन एक सिमिलरिटी या दोन्ही फोर्समध्ये आहे की दोन्हीच्या दोन्ही फोर्सेस हे कोणते फोर्स आहेत, कन्झर्वेटिव्ह फोर्सेस आहेत. आता कन्झर्वेटिव्ह फोर्सेस म्हणजे काय की हे जे वर्क डन करणार आहे ते पाथवर डिपेंड आहे का, नाही. आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असो का इलेक्ट्रोस्टॅटिक, हे पाथवर इंडिपेंडेंट आहे. बरोबर. सो एखादा फोर्स त्याच्याकडून घडून येणारं कार्य जर पाथवर इंडिपेंडेंट असेल तरच त्याला काय म्हणायचं, या ठिकाणी कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणायचं. दोन्हीचे दोन्ही कन्झर्वेटिव्ह फोर्सेस आहे. चौथं एक वैशिष्ट्य आहे या फोर्सेसचं की हे दोन्ही फोर्सेस व्हॅक्यूममध्ये सुद्धा एक्झिस्ट करतात. बरोबर. सो दॅट्स वाय आपण लिहू शकतो की इफेक्टिव्ह इन व्हॅक्यूम किंवा फ्री स्पेसमध्ये सुद्धा यांचं अस्तित्व आहे दोघांचं. आता हे झालं या दोघांची सिमिलरिटी. आता आपण बोलूया दोन्हीच्या नॉन आयडेंटिकल प्रॉपर्टीजबद्दल, म्हणजे दोघांमध्ये फरक काय आहे त्याबद्दल आपण बोलू. फरकसाठी आता आपण काय करू की इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आपण काय सांगू शकतो की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो आहे ना ते याच्या संदर्भात आपण चॅप्टरच्या सुरुवातीलाच पाहिलं होतं एक पॉईंट की हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अट्रॅक्टिव्ह पण असू शकतो आणि रिपल्सिव्ह पण असतो. पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा नेहमी कसा आहे, अट्रॅक्टिव्ह आहे. दॅट्स वाय आपण इकडे ग्रॅव्हिटेशनल घेतलं. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे हा ऑलवेज कसा आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. आणि हा जो आहे हा आयदर रिपल्सिव्ह किंवा अट्रॅक्टिव्ह दोन्ही स्वरूपाचा असू शकतो. करेक्ट. आता ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जो होता G, तर ॲक्च्युअल हा मीडियम इंडिपेंडेंट होता. काय होता हा मीडियम
इंडिपेंडेंट, म्हणजे त्याला आपण काय म्हणलो होतो मला, युनिव्हर्सल व्हॅल्यू आहे त्याची 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. पण यामध्ये जो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे जी के घेतला होता आपण, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट कोणता घेतला, के. तर हा कशावर डिपेंड आहे, डिपेंड ऑन मीडियम. कारण आपण इथे डिस्कस केलं होतं की एअरसाठी त्याची व्हॅल्यू 1 आहे, एनी डायइलेक्ट्रिक मीडियमसाठी ग्रेटर दॅन 1, आणि कंडक्टिंग मीडियम जर असेल मेटलसारखा तर व्हॅल्यू आपण इन्फिनिटी घेतली, व्हॅल्यू चेंज व्हायली ना. हा एक फरक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की कंपॅरिझन जर केलं तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा एक्स्ट्रीमली लार्ज आहे. जेव्हा की तुम्हाला मी म्हणलो हा विकेस्ट फोर्स आहे. कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे हा कसा आहे, विकेस्ट फोर्स इन द नेचर आहे. जरी इन्फायनाईट रेंज असेल पण विकेस्ट फोर्स आहे. मात्र हा जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे हा कसा आहे, एक्स्ट्रीमली लार्ज फोर्स आहे. पहा, सो एक्स्ट्रीमली लार्ज असणं हे सुद्धा त्याचं वैशिष्ट्य आहे. तर हे झालं त्यांच्या आयडेंटिकल आणि नॉन आयडेंटिकल प्रॉपर्टीज. ओके, आता आपण बोलू कुलोम्स लॉ आपल्याला वेक्टर फॉर्ममध्ये पाहायचा आहे. आता वेक्टर फॉर्ममध्ये एक लक्षात घ्यायचं तुम्ही कधी पण की तुमच्याकडे 2 डिस्टन्स असतील, पहा, बरोबर ना. जसं की वेक्टर ए आणि वेक्टर बी असे 2 वेक्टर्स तुम्हाला NCERTमध्ये फिगर दाखवलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की जे R21 जर तुम्ही घेतलं, काय घेतलं या ठिकाणी डिस्टन्स R21, तर अशा वेळेस तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे की R2मधून तुम्हाला R1 वेक्टर काय करायचं आहे, मायनस करायचं आहे, बरोबर. आणि जर तुम्ही या ठिकाणी R12 घेत असताल तर अशा वेळेस लक्षात ठेवायचं की R1मधून R2 हे तुम्हाला काय करायचं आहे, पोझिशन वेक्टर मायनस करायचं आहे की नाही. तर यावरून आपल्याला कुलोम्स फोर्स जो आहे ना तो फार इझी लक्षात घेऊ. बघा आपण जसं की आता कुलोम्स फोर्स आपल्याला आता यामध्ये तुमच्या लक्षात असेल की यामध्ये हे पण एक लक्षात घ्या तुम्ही की जे R21 असतं ना, किंवा 1-2 जर घेतला आपण सुरुवातीला, ओके, तर हा युनिट वेक्टर आणि R21 हा युनिट वेक्टर हे एकमेकांचे इक्वल बट काय असतात या ठिकाणी, अपोजिट असतात. ओके, मग हे जर तुम्ही वेक्टर स्केलर आणि वेक्टरमध्ये लर्न करणार असेल समजा, तर इथं जेव्हा आपण फोर्सेस घेऊ ना तर हे फोर्सेससुद्धा एकमेकांचे काय असणार या ठिकाणी, अपोजिट असणार. जसं की आता आपण पहिला फोर्स घेतला है ना, सो तर F12चा अर्थ इथं समजून घ्या तुम्ही. F12चा अर्थ काय माहिती आहे का, F12चा अर्थ होतो फोर्स ऑन पार्टिकल 1 ड्यू टू 2. येते लक्षात. तर हा जो आहे हा सुद्धा कशाच्या इक्वल असणार या ठिकाणी, F21च्या काय असणार या ठिकाणी, इक्वल असणार. पण त्यांची व्हॅल्यू एकमेकांचे काय असणार या ठिकाणी, अपोजिट असणार. ओके, आणि हे फक्त आपल्याला कशामध्ये दाखवायचं आहे, वेक्टरमध्ये दाखवायचं. हां, इक्वल आहे, अपोजिट असतात. मग आता राहिला प्रश्न यांचे सेपरेट फॉर्म्युले. तर सेपरेट फॉर्म्युले लक्षात घ्या तुम्ही. जर तुम्हाला F12चा फॉर्म्युला करायचा असेल तर आपलं जे सूत्र आहे ते सूत्र लिहायचं. सूत्र काय आपलं सांगा, 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R². फक्त मी तुम्हाला काय म्हणलं होतं की जेव्हा F12 असेल ना तेव्हा युनिट वेक्टर सोबत कोणता घ्यायचा या ठिकाणी तुम्हाला, R12च घ्यायचा आहे. ओके, हे इथं फक्त लक्षात ठेवा. कारण याचं रिझन जर पाहिलं ना तर हे दोन्हीच्या दोन्ही कशामध्ये असतात या ठिकाणी, सेम डायरेक्शनमध्ये असतात. येते लक्षात की F12 आणि युनिट वेक्टर R12 या दोन्हींची डायरेक्शन कशी आहे, सेम आहे. त्याच्यामध्ये आपण असं घेणार. ओके, आणि राहिला प्रश्न F21चा, बरोबर. सांगा याचा फॉर्म्युला काय येईल मग, 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R². आणि इथं जो युनिट वेक्टर घेणार आपण तो कोण असणार या ठिकाणी,
R21 येतं लक्षात. सो F21 सोबत आपल्याला कोण घ्यायचं आहे या ठिकाणी? R21च घ्यायचं आहे. ओके. आता आपण काय करू, ही गोष्ट प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हे दोन्ही फोर्सेस एकमेकांच्या इक्वल अँड ऑपोजिट्स या ठिकाणी कार्य करतात. ही गोष्ट आता आपण मॅथमॅटिकली काय करू, प्रूव्ह करू. आता आपण आपल्या फॉर्म्युल्यापासून सुरुवात करू की आपला मुख्य फॉर्म्युला काय होता? 1-2चा. लक्षात ना तुम्हाला? याचं रीडिंग कसं करणार आपण? फोर्स ऑन 1 ड्यू टू 2, बरोबर. आणि याचं रीडिंग कसं करणार सांगा बरं? फोर्स ऑन 2 ड्यू टू 1 असं याचं रीडिंग करणार आपण. सो F12चा जो फॉर्म्युला आहे अर्थातच फोर्स ऑन 1 ड्यू टू 2, याचा फॉर्म्युला आता आपण काय पाहिला? हा फॉर्म्युला पाहिला आपण, करेक्ट. तो फॉर्म्युला होता 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R² इंटू रेडियस वेक्टर काय घेतला आपण? 1 2. आता यामध्ये काय करायचं आपल्याला की एक व्हॅल्यू पुटअप करायची. ती व्हॅल्यू कोणती आहे? ही पहा. R12च्या ऐवजी जर R21 घ्यायचं असेल तर काय करायचं आपल्याला? निगेटिव्ह घ्यायचं आहे का ना. ती व्हॅल्यू काय घ्यावं लागेल या ठिकाणी? निगेटिव्ह घ्यावं लागेल. सो 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R². R12च्या ऐवजी मला काय घ्यायचं आहे? R21 घ्यायचं आहे. तर काय घ्यावं लागेल या ठिकाणी? मायनस घ्यावं लागेल. मग आता हे मायनस जर बाहेर आणला मी तर उरतं काय बरं? 4πε0 Q1 Q2 अपॉन R² आणि R21. आणि R21 हे कोणाचा फॉर्म्युला आहे? F21चा आहे, बरोबर आहे का? सो इज इक्वल टू मायनसला मायनस F21 आलं. मग इकडे लेफ्टला कोण होतं सांगा? F12 आले का एकमेकांची इक्वल अँड ऑपोजिट.